नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट, खमंग, कुरकुरीत असे बटाट्याचे काप बनवणार आहोत. एक आमटी भात असेल आणि हे बटाट्याचे काप असतील तर नक्कीच 2 घास जास्त जेवाल असे हे कुरकुरीत, खमंग असे बटाट्याचे काप तयार होतात. पण हेच बटाट्याचे काप कधी-कधी काय होतं, बटाट्याचे काप तळताना त्याच्यावरील रवा, तांदळाचं पीठ निघून जातं आणि नुसतेच बटाटे राहतात. मग बटाट्याचे काप खायला काही मजा येत नाही. तर अशा पद्धतीने एकदा हे बटाट्याचे काप बनवून बघा. वरील जे आपण कोटिंग तयार करणार आहोत ते अगदी शेवटपर्यंत तसंच राहतं. इथे आपण बटाट्याचे काप तयार करून घेतलेले आहेत. एकदम जाडसुद्धा नाही आणि एकदम पातळसुद्धा नाही, तर मीडियम साईजचे आपण काप करून घेतलेले आहेत. बटाटा काळा पडू नये म्हणून आपण पाण्यामध्ये ठेवलेला. इथे आपण आता पाणी काढून टाकलेलं आहे. पाणी निथळून झाल्यानंतर इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा आमचूर पावडर. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. इथे आपण आता मीठ, आलं लसूण पेस्ट आणि आमचूर पावडर बटाट्याला व्यवस्थित असं लावून घेणार आहोत. इथे आपण मीठ, आमचूर पावडर आणि आलं लसूण पेस्ट व्यवस्थित अशी बटाट्याला लावून घेतल्यामुळे बटाटा छान मुरला जातो आणि चवीला छान तयार होतो. इथे आपण आता सर्व मसाले व्यवस्थित असे लावून झाल्यानंतर लाल तिखटाचा वापर करणार आहोत. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. इथे आपण 1 ते 1.5 चमचा लाल तिखटाचा वापर केलेला आहे. लाल तिखट बटाट्याला व्यवस्थित असं लावून घेणार आहोत. सर्व मसाले व्यवस्थित असे बटाट्याला लावून झालेले आहेत. बटाटा बाजूला ठेवणार आहोत. बटाटा छान कुरकुरीत होण्यासाठी इथे आपण 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. रवा बारीक नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता. 2 ते 3 चमचे बेसन पिठाचा वापर करायचा आहे. बेसन पिठामुळे ज्या वेळेला आपण बटाट्याचे काप तयार करतो त्यावेळेला छान खुसखुशीत आणि कुरकुरीत असे तयार होतात. तर इथे आपण 4 ते 5 चमचे तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे. अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. बटाट्याला सुद्धा आपण मिठाचा वापर केलेला आहे, तरीसुद्धा आपण पिठामध्ये सुद्धा लाल तिखट आणि मिठाचा वापर करणार आहोत. ज्या वेळेला आपण बटाटा पिठामध्ये मिक्स करतो तर त्याचं कवर आहे ते छान चवीला तयार होतं. त्याच्यामुळे इथे आपण लाल तिखट आणि मिठाचा वापर केलेला आहे. पीठ छान तयार करून झाल्यानंतर जे काप तयार करून घेतलेले आहेत ते अशा पद्धतीने आपण पिठामध्ये घोळवून घेणार आहोत. हलक्या हाताने अशा पद्धतीने आपण सर्व काप आहेत ते पिठामध्ये घोळवून घेणार आहोत. सर्व बटाट्याचे काप आपण अशाच पद्धतीने पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला आपण फ्राय पॅनमध्ये थोडं तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे बटाट्याचे काप छान कुरकुरीत असे तळून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला हे बटाट्याचे काप छान कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका. स्लो गॅसवरच आपल्याला हे बटाट्याचे काप एक बाजूने छान तळून झाल्यानंतर पलटी करून घ्यायचे आहे. तर इथे पाहू शकता एक बाजू छान कुरकुरीत अशी तयार करून झाल्यानंतर पलटी करून घ्यायचे आहे. तर गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका. स्लो गॅसवरच आपल्याला हे बटाट्याचे काप तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम जर मोठी केली तर बटाटा कच्चाच राहू शकतो आणि वरून करपू शकतो. त्याच्यामुळे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला हे बटाट्याचे काप आहेत ते कुरकुरीत करून घ्यायचे. वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. दोन्ही बाजूने बटाटा छान कुरकुरीत तयार करून झालेला आहे. एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने शिल्लक राहिलेले बटाटासुद्धा तळून घ्यायचा आहे. खमंग कुरकुरीत असे हे बटाट्याचे काप तयार करून झालेले आहेत. नक्की एकदा अशा पद्धतीने हे काप बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे बटाट्याचे काप तळून झाल्यानंतर पाहू शकता वरून छान कुरकुरीत आणि अगदी आतून सॉफ्ट असे तयार करून झालेले आहेत. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.